मित्रांनो, आज मला मगाशी मी घरी होतो त्याच वेळेला मी विचार करत होतो की आज आपण कोणत्या विषयासंबंधी बोलावं. आणि तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की सोब्रायटी असा शब्द आपण वारंवार वापरत असतो. सोबर राहणे, सोब्रायटी. तर याविषयी शब्दशः अनेकदा माहिती नसतं की याचा अर्थ काय आहे किंवा याच्याकडे पाहायचं कसं. सोब्रायटी असा शब्द वापरल्यानंतर सोब्रायटीची त्याचा अर्थ उलगडला तर त्यात असं लक्षात येतं की सोब्रायटी म्हणजे लर्निंग टू लिव्ह अ क्वालिटेटिव्ह लाईफ. लर्निंग टू लिव्ह अ क्वालिटेटिव्ह लाईफ म्हणजे सोब्रायटी म्हणजे आपण स्वतःचं आयुष्य अधिक दर्जेदारपणानं कसं जगायचं, चांगलं कसं जगायचं. आणि त्यामुळे त्याच्यातला दर्जा हा शब्द फार महत्त्वाचा आहे. दर्जेदार कसं जगायचं, क्वालिटेटिव्ह कसं जगायचं, असा सोब्रायटीचा अर्थ आहे. आणि म्हणून सोब्रायटी पाहिजे, सोबर राहणं आवश्यक आहे वगैरे वगैरे असे शब्द जे आपण वापरत असतो ते वापरत असताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ॲब्स्टिनन्स आणि सोब्रायटी याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ॲब्स्टेन करणे म्हणजे त्या व्यसनापासून दूर राहणे. तो जो पदार्थ आहे तो आपल्या पोटात जाऊ न देणे म्हणजे ॲब्स्टेन करणे, म्हणजे त्याच्यापासून लांब राहणे. पण सोब्रायटी हा जास्ती व्यापक शब्द आहे. नुसतं तो पदार्थ आपल्या पोटात जाऊ देणे इथं थांबत नाही आहे. तर तो पदार्थ तर जाऊ द्यायचा नाहीच आहे, पण शिवाय चांगलं कसं जगायला शिकायचं हे सोब्रायटी सांगते. म्हणजे या प्रकारे सोब्रायटी ही जास्त व्यापक शब्द आहे, तो जास्ती सकारात्मक शब्द आहे. आणि म्हणून तो शब्द वापरत असताना आपल्याला त्याच्याकडे बघता आलं पाहिजे की मी सोब्रायटी असं म्हणतोय, मग मला अर्थ समजतोय का त्याचा. त्यामुळे हा शब्द जास्ती व्यापक पद्धतीने आपल्याला बघितला पाहिजे. मग सोब्रायटी असं म्हटल्यानंतर किंवा दर्जेदार क्वालिटेटिव्ह आयुष्य जगायचं म्हणजे आयुष्याला जी काय एक शिस्तबद्धता आहे ती असणं आवश्यक आहे. आयुष्यामध्ये जे आपण काम करत असतो त्यातलं सातत्य आपल्याला आवश्यक आहे. आपण ज्या वयाचे आहोत त्या वयाला अनुसरून घ्यायच्या जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या घेणं आवश्यक आहे. आपण मॅच्युरिटी असा शब्द वापरत असतो, वयपरत्वे, परिपक्वता. ती परिपक्वता म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारे जर विचार करत राहिलो आपण तर मग खऱ्या अर्थाने आपण सोब्रायटीचा अर्थ आपल्याला समजला असं म्हणता येईल. मित्रांनो, मी तुम्हाला माहिती आहे की मी गेली 35-36 वर्ष या विषयामध्ये काम करतो. आणि असं काम करत असताना अक्षरशः मी हजारो मित्रांना भेटलेलो आहे. आणि त्यात मला असं दिसलंय की व्यसनमुक्ती केंद्रामध्ये अनेक मित्र आता मला मद्यपान करायचं नाही, आता मी सोबर राहणार, आता मी चांगला राहणार, आता मी व्यवस्थित राहणार असं म्हणतात. पण प्रत्यक्षामध्ये मला वारंवार असं दिसत आलेलं आहे की गेला बाहेर आणि काही दिवसानंतर पुन्हा त्याची स्लीप झाली, परत तो व्यसनाधीनतेकडे गेला. किंवा तो घरी गेल्यानंतर त्याचे पुन्हा एकदा घरच्या लोकांशी वादविवाद सुरू झाले, भांडणं सुरू झाली आणि पुन्हा एकदा तो व्यसनाकडे गेला. किंवा घरी गेल्यानंतर तो म्हटला होता की नाही मी आता काम करायला लागेन, पण प्रत्यक्षात त्यांनी काम शोधलंच नाही, तो कामाला लागलाच नाही, रिकामा राहिला आणि पुन्हा व्यसनाकडे गेला. म्हणजे अशा प्रकारे ज्या एखाद्या कृतीमुळे, ज्या एखाद्या वर्तनामुळे आपण व्यसनाकडे जाऊ शकतो, पुन्हा एकदा समस्या निर्माण होऊ शकते, असं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये माहीत असताना सुद्धा त्या माणसाने पुन्हा तेच केलं. असं कसं काय केलं त्यांनी त्या पुन्हा तसंच? जर तो शिकला होता, त्याला माहिती होतं की परत जर आपण तिथं गेलो ना त्या पोरांमध्ये, त्या माणसांमध्ये पिणाऱ्या, आपण परत पिणार. आपण रिकामे राहिलो ना तर कदाचित आपण परत पिणार. आपण घरातल्या लोकांशी भांडलो ना तर आपण परत पिणार. म्हणजे या प्रकारचे विषय आपण अनेकदा बोलून सुद्धा ती माणसं का बरं परत गेली, पुन्हा तेच का करायला लागली? मग त्यांना इथं त्यांनी खरंच हा जो वेळ मिळाला होता तो या प्रकारच्या विचारांना दिला का? त्यांनी त्याच्यावर विचार केला का? त्यांनी त्याच्यावर चिंतन केलं का? त्यांनी त्याच्यावर थोडासा अभ्यास केला का? तसा जर तो केला नाही तर मग सोब्रायटी प्रत्यक्षामध्ये आणता येत नाही असं दिसतं. मग आपण आपल्याला विचारलं पाहिजे की माझे जे प्रश्न आहेत की कदाचित मला अनेक लोकांचा, कुटुंबातल्या लोकांचा राग येतो आहे, किंवा मी चुका केल्या आणि त्याच्यामुळे मला अपराधी वाटतं आहे, खंत वाटते आहे,
काही वेळेला माझ्या त्या जुन्या काळामध्ये जे काही माझ्या हातनं झालं ते अनेक लोकांनी पाहिलेलं आहे. त्या संबंधी काही लोकांनी मला उपदेश केलेले आहेत. काही लोक माझ्याशी वाईट वागलेत असं मला वाटतं आणि त्यांच्याबद्दल मनामध्ये एक प्रकारची खुन्नसही बसलेली आहे. पण ती खुन्नस मी ठेवली तर काय होईल? मला धोका कसा आहे? म्हणजे मला जर व्यसनमुक्त राहायचं असेल तर माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी मला पुन्हा व्यसनाकडे जायला भाग पडतील याबद्दल मी जागरूक झालोय का? नुसतेच दिवस जात आहे तिथं राहून, तारखा पडतायत, कॅलेंडर बदलताय, नुसतेच दिवस चाललेत का? कारण तसं जर झालं तर मी बाहेर गेल्यानंतर मला जी सजगता यायला पाहिजे परिस्थितीला सामोरं जाण्याची ती येऊ शकणार नाही. आणि ती जर येऊ शकली नाही तर मी पुन्हा स्वतःला व्यसनमुक्त राहण्यासाठी जे करायला पाहिजे ते करू शकणार नाही, स्वतःला वाचवू शकणार नाही आणि पुन्हा एकदा मी व्यसनाकडे जाईन. आता ज्यांच्या बाबतीमध्ये असं घडलं असेल की 2 वेळेला झालं, 4 वेळेला झालं, 8 वेळेला झालं, पुढं काय? असं परत परत का होतंय? म्हणजे ज्या अर्थी ते परत परत होतंय त्याचाच अर्थ असा की मी त्या अनुभवातनं शिकत नाहीये का? मी स्वतःला काही प्रश्न विचारत नाहीये का? कारण तसे जर प्रश्न मी विचारले नाहीत स्वतःला तर मी ती उत्तर शोधणार नाही आणि उत्तर नाही शोधली तर पुन्हा एकदा त्याच वातावरणामध्ये जाणार आणि परत तिथे जे घडणार आहे त्याचा परिणाम जुन्या पद्धतीनेच माझ्यावरती होणार आणि मी तसंच वर्तन करणार, म्हणजे मी पुन्हा पिणार. हे असंच घडत राहील. जर मी याचा विचार नाही केला, जर मी याच्या संबंधी काही ठरवलं नाही तर हे असंच घडत राहणार, बराच मोठा काळ असंच घडत राहणार. मग मला ते असंच घडायला हवंय असं मी म्हणतोय का? बघा तुम्ही आता इथे की तुमचे विड्रॉल्स गेलेले आहेत, आता तुमची थरथर कमी झालेली आहे, आता तुम्हाला जेवण जायला लागलेलं आहे, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारलेली आहे, तुमचं पचन व्यवस्थित व्हायला लागलेलं आहे, हळूहळू तुम्ही विचार करायला लागलेला आहात. म्हणजे याचा अर्थ असा की तुमची जी शारीरिक मानसिक सुधारणा दिसते आहे या सुधारणेचा पुढं वापर कसा होणार? काही नुसतीच आपोआप झालेली सुधारणा तेवढीच थांबणार. कारण त्यासाठी जर आपण बुद्धीचा विचारांचा योग्य वापर केला नाही तर मग याचा फायदा नाही होणार आणि पुन्हा पुन्हा तेच घडत राहणार. तर तेच घडायला नको असेल आणि पुन्हा व्यसनाकडे जायला नको असेल तर मग हा सोब्रायटी असा शब्द जो आपण म्हणतो तो शब्द नीट वापरायला शिकलं पाहिजे. मागच्या वेळेच्या ग्रुपमध्ये आपण बोलत असताना असं म्हटलं होतं की एखाद्या माणसाला खरंच सोबर राहायचं आहे तर इथं कसं दिसेल असा प्रश्न विचारला होता. आतमध्येच कसं दिसेल की हो त्याला इंटरेस्ट आहे, तो स्वतःहून पुढाकार घेतो आहे, त्याला काहीतरी करावंसं वाटतं आहे, त्याला व्यसनमुक्तीकडे जायचं आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की या प्रकारचं विचार करणं जर तुमचं सुरू झालं तर तुम्हाला वेळ कमी पडायला लागेल. कारण तुम्ही असं म्हणाल नाही मी शांतपणे बसतो, जरा एक ठिकाणी बसतो बाजूला, माझे प्रश्न बघतो, लिहून काढतो, त्याच्याविषयीची उत्तर शोधायचा प्रयत्न करतो, मग तुमच्यापाशी वेळ कमी पडायला लागेल. पण तुम्ही दुर्लक्षच केलं तर तुम्ही डॉर्मेटरीमध्ये म्हणजे रूममध्ये बसाल इतरही गप्पा माराल अनेक प्रकारच्या, पण स्वतःकडे बघणार नाही. कारण जेव्हा आपण गटामध्ये असतो, ग्रुपमध्ये असतो, तेव्हा त्या ग्रुपमध्ये सुद्धा आपण काहीतरी एक सारखी मजा घेण्याचा प्रयत्न करत असतो, गंमत घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि बऱ्याचदा मला असं माहिती आहे की डॉर्मेटरीमधले विषय, मी किती पित होतो, माझा काय कोटा होता, मी काय करत होतो, या संबंधीचे काही प्रश्न बऱ्याचदा असतात, किंवा सेक्स संबंधीचे किंवा लैंगिकते संबंधीचे प्रश्न असतात. पण फार क्वचित असं घडतं की आपण व्यसनमुक्ती संबंधीचे प्रश्न काढलेले त्याच्या संबंधी आपण आपोआपच सगळेजण बोलतो आहोत. असं घडत असेल तर फार छान, कारण सगळ्यांनाच त्याचा फायदा होतो. परंतु असं जर घडत नसेल तर मग ठराविकच विषय तिथे परत चर्चिले जातात आणि मग त्या माणसाच्या मनामध्ये पुन्हा जुनेच विचार यायला लागतात आणि जणू काही त्या विचारांना आपोआप चालना मिळते. तर म्हणून सोब्रायटी हा शब्द तुम्ही जेव्हा लिहाल वहीमध्ये तेव्हा त्याला लर्निंग टू लिव्ह अ क्वालिटेटिव्ह लाईफ हे त्याचं जे वर्णन आहे ते लिहिलं पाहिजे. ते इंग्लिशमधनं मराठीत तुम्ही करून घेऊ शकत असता की दर्जेदार आयुष्य कसं जगायचं हे
सोबरायटी सांगत असते. त्यामुळे हा शब्द लक्षात घ्या. मगाशी सारंग सर मला असं म्हणत होते की सर आपण इमोशन्सवरती बोलायचं का, भावनांवरती बोलायचं का, की काही निगेटिव्ह भावना असं त्यांनी सांगताना सांगितलं, काही नकारात्मक भावना वगैरे वगैरे, म्हणजे ज्या भावनांमुळे कदाचित आपल्याला त्रास होतो असं काहीतरी त्यांचं म्हणणं होतं. आपण थोड्याशा अशा प्रकारच्या भावनांसंबंधी बोलू शकतो. म्हणजे रागाचा आपल्या सगळ्यांना बऱ्याचदा त्रास होत असतो, अपराधीपणाचा म्हणजे गिल्टचा अनेकदा त्रास होत असतो, नैराश्याचा आपल्याला अनेकदा त्रास होत असतो, खुन्नस मनामध्ये असते त्या खुन्नसचा अनेकदा त्रास होत असतो. तेव्हा या भावना आहेत आणि भावना शक्यतो आपल्याला माहिती आहे की विचारातनं तयार होतात. आणि विचार कुठनं तयार होत असतात तर लहानपणापासून ज्या परिस्थितीतनं आपण उभे राहिलेलं असतो, ज्या दृष्टीने जगाकडे पाहिलेलं असतं त्या दृष्टिकोनामधनं विचार तयार होत असतात. असे ते एक प्रकारचं समीकरण आपल्याला पाहता येत असतं. तर मग आपण असा प्रश्न विचारला की राग मला फार येतो. बरेच जण असं म्हणतात की मला राग फार येतो, आणि राग फार आला की रागाच्या भरामध्ये मी बऱ्याच वेळेला व्यसनाधीनतेकडे जातो किंवा तो पदार्थ घ्यायला जात असतो. भावना माणसाला कृतीकडे घेऊन जाते, असं भावनेचं मुख्य कार्य आहे. भावना काय करते तर ती आपल्याला ॲक्शनकडे घेऊन जाते, कृतीकडे घेऊन जाते. आणि म्हणून बऱ्याचदा राग आला की त्या रागाच्या भरात माणूस काहीतरी करत असतो. म्हणजे राग आला म्हणून तोडफोड करेल, राग आला म्हणून आक्रमक होईल, मारामाऱ्या करेल, राग आला म्हणून दारू प्यायला जाईल, नशा करायला जाईल. म्हणजे रागाच्या भरात त्यानं काहीतरी केलं. हा राग आपल्याला फार त्रासदायक ठरतो अशा वेळेला. मी मागेही तुम्हाला म्हटलं होतं की काही वेळेला हाच राग उपयोगी सुद्धा ठरलेला दिसतो, पण अर्थात तो त्या अर्थाने राग नसून रागाचं नाटक करता येत असतं. रागावलोय असं दाखवता येत असतो, म्हणजे तो काही खरा राग नसतो. आणि म्हणून शिक्षक रागावतात, अभ्यास नाही केला, त्याचा त्या मुलाला फायदा होणार असतो. आई वडील अनेकदा आपल्या मुलांना रागवतात आणि त्यातनं अपेक्षा अशी करत असतात की रागामुळे यांनी आता पुन्हा तसं काही वागू नये. म्हणजे काही वेळेला राग ही भावना माणसं काही चांगल्या उद्दिष्टासाठी सुद्धा वापरण्याचा प्रयत्न करत असतात. आपला प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला प्रॉब्लेम असा असतो बऱ्याच वेळेला की आपण ज्या वेळेला नशा करत असतो त्या नशा करण्याच्या काळामध्ये जर पुढचं व्यसन, पुढचा अंमली पदार्थ आपल्याला घेता आला नाही, म्हणजे आपण कन्झ्युम केलेला आहे, म्हणजे तो घेतलेला आहे, सेवन केलेला आहे, आणि तो सेवन करून बराच काळ झाला आणि तो जो त्याचा परिणाम होता तो हळूहळू कमी कमी होत चाललाय. जसा तो कमी कमी होत जायला लागतो तसं आपण अस्वस्थ व्हायला लागतो आणि तिथे या रागाचा भाग सुरू होण्याची शक्यता निर्माण होते. कारण आता पुढची नशा करायची असते मला, त्याच्यासाठी पैसे हवे असतात, ते सहजासहजी उपलब्ध जर झाले नाहीत तर माझी तडफड व्हायला लागलेली असते. अशा वेळेला ही भावना डोकं वर काढते आणि मग मला ही भावना अनेकदा तोडफोड करायला भाग पाडते, धमकी द्यायला भाग पाडते, आक्रस्ताळेपणा करायला भाग पाडत असते. हे सगळं घडतं. पण मग याचा अर्थ असा आहे, आता जेव्हा तुम्ही नशेपासून लांब आहात, तुमचे विड्रॉल्स गेलेले आहेत, तेव्हा आता विड्रॉल हा तरी त्याच्यासाठीचा परिणाम करणारा कारक पदार्थ नाही आला, कारण नाही. आता विड्रॉल्स गेलेले आहेत, म्हणजे आता तुम्ही तडफड करताय शरीराने आणि आता त्या तडफडीतनं जणू काही या भावनेचा जन्म झाला, कारण मला ती नशा करायची आणि ताबडतोब मला पैसे हवेत व्यसन करायला आणि त्यामुळे मी अस्वस्थ झालो, त्याला जणू काही राग वापरतोय ही भावना, असं होण्याची आता शक्यता नाही. विड्रॉल्स गेलेले आहेत. मग आता आपण विचार केला पाहिजे की इथून घरी गेल्यानंतर घरातली मंडळी कशी आपल्याशी वागतील या विषयावरती आपण अनेकदा चर्चा केलेली आहे की कुटुंबातली मंडळी सहजासहजी विश्वास ठेवणार नाहीत, कारण त्यांच्या मनामध्ये तो जुना अनुभव रजिस्टर झालेला आहे. आपण जर काहीतरी अपेक्षा करायला लागलो त्यांच्याकडनं, ज्या अपेक्षांची पूर्तता होणार नाहीये, अशा प्रकारच्या काही अपेक्षा जर आपण त्यांच्याकडनं करायला लागलो तर ते त्याला विरोध करतील. आणि ते जर विरोध करायला लागले तर तुमच्या मनामध्ये पुन्हा ही भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेलं सहकार्य त्यांनी द्यावं, तुम्हाला अपेक्षित असलेले पैसे त्यांनी द्यावेत,
तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी त्यांनी तुम्हाला पुरवाव्यात, असं घडणार नाही. आणि असं घडलं नाही तर तुमच्या मनामध्ये ही भावना परत येणार. आणि ही भावना परत जर आली तर ही भावना तुमच्या मनामध्ये आधीच रजिस्टर झालेलं त्याचं नातं जे आहे की राग आणि दारू हे वरती आणण्याला किंवा याला पुष्टी देण्याची शक्यता तुमच्या बाबतीमध्ये घडेल. आणि मग तुमच्या मनामध्ये पिण्याची इच्छा तीव्रता त्याची निर्माण करेल. म्हणून आपल्याला सावध असं राहायचं आहे की मी इथून जायच्या अगोदरच मला लक्षात आलं पाहिजे की कुटुंबियांकडनं मी काय काय अपेक्षा मनामध्ये करतो आहे त्या मुळात होणार आहेत का, याच्या बाबतीमध्ये सावध आपल्याला राहावं लागेल. कारण ही सावधानता नसेल तर मात्र तुमच्या मनामध्ये ही भावना निर्माण होईल तीव्रतेनं आणि ती जणू काही तुम्हाला प्यायला भाग पाडेल. त्याच्या बाबतीमध्ये सावध असावं लागेल. मग इथं काम करताना बघा तुम्ही की तुमच्या मनामध्ये घरच्यांनी काय करावं असं येतंय मनात तुमच्या. लवकर येऊन घेऊन जावं अशी साधी अपेक्षा असते, अनेकांच्या मनात ती असू शकते. लवकर यावं आणि लवकर मला इथनं घेऊन जावं, कारण तिथे घरी गेल्यावर फ्रीडम आहे, इथं फ्रीडम नाही आहे, स्वातंत्र्य नाही आहे. तर असं मनात असू शकतं. आणि जर ते इथं लवकरच नाही आले तर त्यांच्याविषयी संताप मनामध्ये येण्याची शक्यता खूप जास्ती आहे. आणि त्याचा परिणाम त्यांना किती भोगायला लागेल हा वेगळा मुद्दा, आपल्याला मात्र नक्की भोगायला लागेल. म्हणून या भावनेकडे आपण लक्ष ठेवावं लागणार आहे. दुसरी भावना आपण जी म्हणलं तसं की अपराधीपणा किंवा गिल्टी वाटणं. मी चुकीचं वागलेलो आहे, माझ्या हातनं काहीतरी घोटाळे झालेले आहेत, खूप अगदी गेले 5-6 वर्षापासून पैसे अडके गेलेत, नोकरी गेली, बायकोला मी मारहाण केली होती, कुटुंबामध्ये आणखीन काहीतरी त्रास दिला होता त्या व्यसनाधीनतेच्या काळामध्ये. आज मला सारखं असं वाटतं की हे का झालं माझ्या हातनं, आता मी तोंड कसं दाखवू, आता मी लोकांकडे जाऊ कसं, लोक मला विचारायला लागले तर उत्तर काय देऊ. अशा प्रकारचे मनामध्ये प्रश्न येणार आहेत. म्हणजे इथे मला अतिशय तीव्र खंत वाटते किंवा गिल्टी वाटते, अपराधी वाटतं आहे. याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे. आणि याचं उत्तर द्यायचं याचा अर्थ असा आहे की हा आजार जोपर्यंत मी खऱ्या अर्थानं समजून घेणार नाही तोपर्यंत याचं उत्तर मला देता येणार नाही. कारण नुसतंच जर मुरदाडपणाने मी दिलं तर त्याला घरातले असं म्हणतील हे काय असं नेहमीच आहे. म्हणजे आपण असं म्हणलं अहो तो आजारच आहे त्यामुळे असं झालं, असं उत्तर नुसतं देऊन चालणार नाही. कारण असं उत्तर देणं फार सोपं आहे. पण घरातले असं म्हणतील दरवेळेला बारा तुला आजार होतो रे, तर हे उत्तर बरोबर नाही आहे. आपल्याला असं म्हणावं लागणार आहे की त्यावेळेला माझ्यातनं चूक झाली, पण ती चूक का झाली हे मला आता समजतं आहे. मी नशा करत होतो, मला विचार फारसा करता येत नव्हता, मी नशेच्या गुलामगिरीत अडकलेलो होतो, त्या पाशामध्ये अडकलेलो होतो आणि पुन्हा पुन्हा माझ्या हातनं तसं वेड्यासारखं वागणं चाललेलं होतं. आज मला लक्षात येतंय की मी एक अल्कोहोलिक झालेला माणूस आहे आणि त्याच्यामुळे माझ्या हातनं हे पुन्हा पुन्हा घडलं. पण आज मी तसं नाही करत आहे, कारण आज मी सोबर आहे. आज मी नशेच्या पहिल्या घोटापासून लांब आहे, आज मला प्यायची नाही आहे. असं जेव्हा दिवस 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 जायला लागतील तस तसं तुमच्या मनामधला हा अपराधीपणाच्या भावनेचा भाग हळूहळू निघून जाईल आणि मग तो राहणार नाही. पण हे जर विचारपूर्वक तुम्ही नाही केलं तर तुमच्यातनं पुन्हा त्याच चुका होतील आणि त्याच चुका झाल्या तर परत गिल्ट वाढणार. या भावनेचा असा अर्थ असतो. आणि ही भावना कुठनं निर्माण होते तर बऱ्याच वेळेला चुकीचं वागणं म्हणजे काय हे मला माहीत असून सुद्धा मी चुकीचं वागलो. अपराधीपणा केव्हा येतो, जेव्हा मला माहितीच होतं की अशा प्रकारचं वागणं हे मला आणि इतरांना घातक आहे, ते चुकीचं आहे, तरी सुद्धा मी तसाच वागलो. कारण मला मोह झाला होता. मला असं वाटलं होतं की काय नाही होणार, म्हणजे माझा फाजील आत्मविश्वासही होता, मला मोहही खूप झाला होता आणि त्या मोहाच्या भरामध्ये मी प्यालो. असं झाल्यामुळे काय झालं, पुन्हा तीच चूक झाली आणि त्यामुळे मला आता असं वाटायला लागलं की हा अपराधीपणा मला फार वाटतोय. परंतु आता जर तो अपराधीपणा मला नको असेल तर मला लक्षात घ्यावं लागणार आहे की मला खरंच त्याच्यापासून लांब राहायच्यासाठीची जे मार्ग आहेत ते मार्ग मी व्यवस्थित रीतीने समजून घेतोय का नाही.
मग जसे जसे दिवस जायला लागतील एकेका दिवसाच्या हिशोबानं, आज मी प्यालो नाही, आज मी प्यालो नाही, आज मी प्यालो नाही, तुमच्या वर्तनातला बदल असा तुम्हाला लक्षात येईल की परिस्थिती कदाचित त्याच प्रकारची आहे, पण मी नाही प्यालो. घरातली मंडळी कदाचित तसंच मनात आणतायत आणि त्याच प्रकारचं एक्सप्रेशन मला देतात, पण मी नाही प्यालो. हे जेव्हा घडेल तेव्हा तुमच्या मनामध्ये अपराधीपणा हळूहळू हळूहळू नष्ट होईल, कारण तुमच्या हातनं पुन्हा तसं घडलं नाही. म्हणजे जेव्हा तुमच्या हातून त्याच प्रकारची घटना, त्याच प्रकारचं वर्तन घडणं थांबतं, त्यानंतर हळूहळू हा अपराधीपणा नष्ट होतो. पण जर तुम्ही पुन्हा तीच चूक केलीत तर अपराधीपणा आणखीन जोरात वरती येतो आणि मग पुन्हा तो काढायला फार मोठा काळ लागतो. तर म्हणून आपल्याला अपराधीपणाच्या बाबतीमध्ये लक्षात घेतलं पाहिजे. यालाच जोड असलेला दुसरी भावना म्हणजे खंत वाटणे. आता मी काय करू, माझ्या हातनं हे झालं नाही, माझ्या हातनं ते झालं नाही, खंत वाटते. खंत हा अपराधीपणासारखाच भाग आहे. म्हणजे त्याच वेळेला मी अमुक करायला पाहिजे होतं, पण मी ते केलं नाही, याला म्हणतात खंत वाटणे. तेव्हा मी असं केलं असतं तर असं झालं नसतं, अशी जर तरची भाषा आपण या खंत या भावनेमध्ये बऱ्याचदा बोलत असतो की तेव्हा असं केलं असतं तर आता असं झालं नसतं, आता मला फार वाईट वाटतंय. इतिहास झाला, तो भूतकाळ झाला, त्यातनं शिकलो काय मी? भूतकाळातनं मी काही शिकलो का? की त्यावेळेला ज्या प्रकारचा मी विचार करत होतो त्या विचारातनं माझं वागणं चुकीचं झालं, पण आता मी योग्य विवेकी विचार करायला शिकलो. माझ्या लक्षात आलेलं आहे की दारू हा पदार्थ माझ्यासारख्या अल्कोहोलिकला उपयोगाचा नाही. दारू हा पदार्थ किंवा कोणताही अंमली पदार्थ हा माझ्यासारख्या माणसाला उपयोगी नाही, कारण माझ्यासारख्याच्या पोटात जर तो गेला तर मला थांबता येत नाही. हे आता अनुभवाने मी शिकलेलो आहे. मग हे अनुभवाने मिळालेलं शिक्षण लक्षात आहे का? मी अजूनही असं मनात कल्पना रंगवतोय, काय मजा येते पित असताना, काय ते फिलिंग आहे, बापरे भारी, एकदाच परत पिन थोडीशी, अशा प्रकारचे वेडेपणाचे विचार आहेत का माझ्या मनामध्ये? अनेक जणांच्या ते असतात. याला रिझर्वेशन असा शब्द आहे. मनामध्ये तुम्ही अंमली पदार्थाविषयी रिझर्वेशन ठेवणे, म्हणजे मनामध्ये मधून 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 त्या अंमली पदार्थाच्या छान परिणामाविषयी स्वतःशीच बोलत बसणे आणि कल्पना अशी करणे की कधीतरी का होईना मला थोडीशी पिता येईल, कधीतरी मी छान थोडीशी पिन, मस्त गझल लावीन आणि त्या छान वातावरणामध्ये मला आनंद घेता येईल. अशा प्रकारचं रम्य विचार मनामध्ये मधनं येत असतात. आणि अशा प्रकारची विचारसरणी जर मी मधनं करत राहिलो तर एक ना एक दिवस उगवतो माझ्या आयुष्यामध्ये, तेव्हा मी ते आठवतो आणि मला पुन्हा पिण्याचा झटका येतो. मला असं वाटलेलं असतं काही घडणार नाही, गुपचूप, समजणार सुद्धा नाही. हे नाटक फार काळ टिकत नाही. 2 दिवस लपून छपून ते चालू शकतं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उघडं पडतो आपण पुन्हा पहिल्यापेक्षा जास्ती. म्हणून या प्रकारचा विचारसरणी जर असेल रिझर्वेशनची, तर तिला आपण खोडून काढलं पाहिजे. आणि आपण त्यावेळेला स्वतःला सांगितलं पाहिजे स्पष्ट शब्दामध्ये, भाऊ अल्कोहोलिक या शब्दाचा अर्थ समजला ना तुला? मी कोण आहे? मी एक भाग्यवान बेवडा आहे असं ए मेंबर म्हणतो, ते मी ऐकलंय का? मग त्याचा अर्थ मला समजला का? मी अजून तोच खेळ खेळतोय मनामध्ये? म्हणजे माझ्या मनातल्या या विचारांना खोडून काढायला मला दुसरे विचार आणावे लागतील. 2 प्रकारचे विचार मला आणावे लागतात. त्यातला एक विचार असा असतो जो माझी अस्ताव्यस्तता माझ्यापुढे पुन्हा उभी करतो. तो विचार म्हणतो, मागं जाऊन बघ एकदा जरा, किती वेळेला झालं हे, किती वेळेला आत्तापर्यंत खेळ खेळलास आणि प्रत्येक वेळेला काय काय झालं. म्हणजे तो इतिहास, तो भूतकाळ मला माझी अस्ताव्यस्तता दाखवत असतो. दुसरा विचार म्हणजे जो चांगला विचार आहे, सकारात्मक विचार आहे, तो मला असं म्हणतो, झालं ते गेलं, या पुढचं आयुष्य आता तुला सकारात्मक जगायचं आहे, नोकरी करायची आहे, कुटुंबात राहायचं आहे, आनंदी जगायचं आहे, तुझ्यामध्ये अनेक गुण आहेत ते वाढवायचे आहेत. हा दुसरा विचार. म्हणजे माझ्या मनामध्ये जेव्हा या प्रकारचा नकारात्मक विचार येतो, त्याला या 2 विचारांनी स्वतःला जागं करणं मला शक्य असतं.
हे आपोआप घडत नाही, हे घडवावं लागतं. आणि ते घडवायचं असेल तर मग आता आपण जी चर्चा करतो आहोत या चर्चेमधला विषय माझ्या मनामध्ये रुजायला हवा. आणि तो रुजायचा असेल तर मी नुसतं माझ्या मेमरीवरती अवलंबून राहायला उपयोग नाही. स्मरणशक्तीवर भरोसा ठेवून नाही मी नंतर ते सगळं लक्षात राहील माझ्या, असं राहत नाही, असं लक्षात राहत नाही. मी कुठेतरी नुकतंच वाचलंय की 80% भाग हा उडूनच जातो माझ्या मेमरीतला. त्या दिवशी मी काहीतरी ऐकलेला फार कमी शिल्लक राहतं. याचा अर्थ असा की मला ते नोंदवूनच ठेवावं लागतं वहीमध्ये, तरच मला उपयोगाला पडतं. ते मी जर भरोसा ठेवला माझ्या मेमरीवरती तर तो फारसा लक्षात राहत नाही, उडून जातो. कारण सतत माझ्या मेमरीवरती नाना प्रकारचे विचार येत असतात ना, नाना प्रकारचं काय म्हणूया डेटा जमा होत असतो. त्यामुळे मला ते लक्षात ठेवता येत नाही. म्हणजे राग झाला, अपराधीपणाचा भाग झाला, खंत झाली, भीती ही भावना अनेकदा अचानक भीती. मगाशी सारंग सरांनी मी भीतीविषयी बोलत होतो. भीती ही भावना जी आहे ही फार छान भावना आहे खरं तर. कारण भीती ही भावना आपल्याला जागृती आणायला मदत करत असते. आणि ती असं म्हणत असते हे केलंच तर असं होईल बरं का. म्हणजे भीती ही भावना आपल्याला आवश्यक असते, कारण ती आपल्याला धोक्यापासून वाचवते. ती सांगते हे केलंच तर तसं होईल, ते केलंच तर तसं होईल. म्हणजे भीती परिणामांचा भाग आपल्याला दाखवते. मग भीती आवश्यक भावना आहे. पण पुष्कळदा मागच्या वेळेला आपण बोललो होतो एकदा भीती आणि चिंतेविषयी. चिंता ही जणू काही त्या भीतीचीच एक प्रकारची शेड. पण चिंतेमध्ये आपण हतबल असतो, कारण आपल्याला उत्तरच माहीत नसतं. त्यामुळे चिंतेमध्ये आपण हतबल असतो. आपल्याला असं वाटतं छे असं झालं तर शक्यच नाही, मी काही करू शकणार नाही. इथे चिंतेची भाग आहे. भीतीमध्ये मला उत्तरं माहिती असतात. आणि म्हणून भीतीमध्ये सजगता, सावधानता ठेवता येणं शक्य असतं. म्हणजे भीती एका मर्यादित स्वरूपामध्ये आपल्या लक्षात येईल. पण चिंता अनंत असते. ती किती वाढवता येईल तितकी वाढवता येते, कारण तिला शेवटच नसतो, कारण आपण हतबल असतो. म्हणून चिंतेच्या दिशेने स्वतःला नेण्यात काही अर्थ नाहीये. आपल्याला भीतीचा उपयोग करून घ्यायचा आहे. मग भीतीचा उपयोग करून घ्यायचा असेल तर पुन्हा एकदा पहिल्या पायरीमधला आम्ही मान्य केले मध्यशक्ती पुढे आम्ही हात बोलवत आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले. ही अस्ताव्यस्तता भीतीला उपयोगी पडते. अस्ताव्यस्तता आपल्याला सांगते, तू लिहिलंयस ना अस्ताव्यस्त कसं झालंय तुझं जीवन. मग फिजिकल प्रॉब्लेम कुठले झाले, लिव्हर कशी खराब झाली, स्वादुपिंड कसं खराब झालं, तुझी आता साखर किती वाढली रक्तामधली. म्हणजे या सगळ्या फिजिकल गोष्टी मला असं म्हणतील की जर आता प्यालास काय खरं नाही, काय तुझ्या लिव्हरची परिस्थिती होईल कोणास ठाऊक. म्हणजे या ठिकाणी मला ही भीती उपयोगी पडणार आहे की नको बाबा मग आता आपल्याला थांबलंच पाहिजे. किंवा कुटुंबातल्या माणसांनी अल्टिमेटम दिलेला असतो, आता जर तू असं केलंस तर पुढच्या वेळेला तसं करू, असं कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हटलेलं असतं. मग कधी ती बायको म्हणेल, कधी आईवडील म्हणतील, कधी आणखीन कोणी म्हणेल की आता याच्या पुढे जर तू असं वागलास तर आम्हाला तसं निर्णय घ्यावा लागेल. हे जे अल्टिमेटम आहे हे सुद्धा आपल्याला उपयोगी पडतं. आणि मग आपण असं म्हणतो नाही मला तसं नाही होऊ द्यायचंय, मला माझं घर पाहिजे, माझी बायको पाहिजे, माझी मुलं पाहिजेत, नाही मला छान जगायचंय. म्हणजे मला हे जागं ठेवावं लागेल. भीती मला जागी ठेवावी लागते. म्हणजे भीती भावना आपल्याला उपयोगी पडत असते. भीती असताना जेव्हा आपण चांगलं वागत असतो त्याला धैर्य असा शब्द आहे. भीती जेव्हा असते त्या भीतीबरोबर आपण चांगल्या एखाद्या गोष्टीचा विचार करतो, भीतीला सामोरं जातो, भीतीचा अनुभव घेतो आणि त्याच्यावर मात करून पुढे जातो. इथे धैर्य आहे. पण धैर्य ही सकारात्मक दिशेने आहे. मी दारू प्यायचं धैर्य दाखवलं अशी ती वापरत नसतात धैर्य. तर मनामध्ये माझं ऑब्सेशन आलं होतं, पण मी अमुक गोष्ट केली आणि ते ऑब्सेशन गेलं, म्हणजे मी स्वतःला रिलॅप्स होऊ दिलं नाही. म्हणजे या ठिकाणी मला विड्रॉल सारखं फिलिंग आलं होतं, मी घाबरा झालो होतो, पण मी प्रत्यक्ष कृती होऊ दिली नाही स्वतःकडनं. असं धैर्य मला आणता येतं.
मित्रांनो, या भावना बघा, म्हणजे राग, भीती, खंत, अपराधीपणा, या भावना बऱ्याचदा त्रास देत असतात. यालाच जोडून असलेली आणखीन एक भावना जी आणखीन धोकादायक काही वेळेला ठरते ती म्हणजे नैराश्य, डिप्रेशन. नैराश्य आपल्याला खूप येतं काही वेळेला. नैराश्य येतं मुख्यतः आजूबाजूच्या जगाकडे जेव्हा आपण पाहायला लागतो आणि स्वतःची तुलना करून घ्यायला लागतो तेव्हा ते जास्तीच येतं. मी किती मागं पडलोय, मला काहीच जमत नाही, काहीच करता येत नाही, असं कसं माझं आयुष्य, असं काहीतरी आपण स्वगत बोलायला लागतो. आणि आपल्याला काहीच जमणार नाही, आता छे आता मी काही करू शकत नाही, अशा प्रकारचं जेव्हा स्वगत आपण बोलत राहतो त्यावेळेला आपण नैराश्याला खतपाणी घालत नेतो. पण याला मोडून काढायचं असेल तर त्याला एकच सोपी गोष्ट करावी लागत असते. उपलब्ध परिस्थितीमध्ये तुम्ही काय काय छोटी छोटी ॲक्शन करू शकता, कोणती छोटी छोटी कृती करू शकता उपलब्ध परिस्थितीमध्ये. कारण तिथे प्रत्यक्ष कृती घडणं आवश्यक असतं, नुसते विचार नाही. मग जो माणूस छोटी छोटी कृती करायला लागत असतो त्याचं नैराश्य हळूहळू त्याला काढून टाकता येणं शक्य होतं. पण छोटी कृती आवश्यक आहे. मग सध्या नोकरी नाहीये, बायको सोडून गेलेली आहे, घरात कुणीच नाहीये, अमुक नाहीये, तमुक नाही, अशी कितीतरी यादी वाचतात. तू आहेस ना, तू अजून अस्तित्वात आहेस ना, तुझे हातपाय काम करतायत ना, तुझा मेंदू विचार करू शकतोय ना, आणखीन काय पाहिजे. म्हणजे तुझ्यापाशी अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत ज्याने तू स्वतःला उभं करू शकणार आहेस. बाह्य परिस्थिती, माणसं नाहीतर ही लांबच असतात आपल्यापेक्षा, त्यांच्यावर आपला कोणताही ताबा असू शकत नाही. पण आपण आपल्यावरती ताबा ठेवू शकतो आहोत, कारण आपण चांगले विचार करू शकतो आहोत, आपणच स्वतःला पुष्टी देऊ शकतो आहोत, आपणच स्वतःला सपोर्ट करू शकतो आहोत, आपण जे काही ज्ञान घेतलेलं आहे ते ज्ञान वापरू शकतो आहोत. म्हणजे हे सगळं आपण स्वगत करू शकतो आहोत. याला अनुसरून छोटी छोटी कृती करायला लागलो की तुमच्या असं लक्षात यायला लागतं की अरे जमतंय, म्हणजे साधं भांडी घासली जमतंय, केर काढता आला जमतंय, छोट्या 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 गोष्टी करता येतात आणि आपल्या लक्षात येतं मला बरंच जमतंय. हे जेव्हा अनुभवायला येतं तेव्हा नैराश्याला पुसून काढता येणं शक्य होतं. तेव्हा गळाठून बसणं म्हणजे मला काहीच जमत नाही असं म्हणणं, वस्तुस्थिती तशी नसते. वस्तुस्थितीला ओळखावं लागतं आणि त्याच्यावर आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये जे काही पर्याय आहेत त्यातून त्याच्यावर मात करावी लागत असेल. म्हणजे नैराश्य काढण्यासाठी सुद्धा आपल्याला मार्ग उपलब्ध होतात. मित्रांनो, या विविध भावना आहेत. अनेकदा या भावनांना नकारात्मक भावना या एका प्रकाराखाली घातलं जातं, पण प्रत्यक्षामध्ये आपल्या असं लक्षात येईल बघा की या भावना कुठनं आल्या, तर माझ्याच स्वतःच्या चुकीच्या विचारातनं आल्या, माझ्याच स्वतःच्या अविवेकी विचारातनं आल्या. पण मी जर विवेकी विचार करायला शिकलो तर या भावना मला पुसून काढता येतात आणि चांगल्या सकारात्मक भावनांची पेरणी सुद्धा स्वतःच्याच मनात करता येते. आत्ताच मी सारंग सरांशी बोलत होता. मी सारंग सरांना तुम्हाला माहिती आहे आता बरीच वर्ष, खूप वर्ष ओळखतो. मी त्यांचा एक, ते अनेकदा शेअर करत असतील तुमच्या समोर, त्यांचा खूप मोठा असा काळ जुना पाहिलेला आहे आणि मला त्या काळामध्ये भयंकर वाईट वाटायचं, काळजी वाटायची, कसं काय हा मुलगा काय फेस करतोय त्या सगळ्या परिस्थितीला. पण आज माझ्या असं लक्षात येतं की त्या सगळ्याला हा गेला की सामोरा, त्या परिस्थितीला सामोरा गेला, त्यातनं त्यांनी मार्ग शोधून काढले, त्याच्यावर मात केली आणि आज जेव्हा तुमच्या समोर एक गुरु या भूमिकेतनं या ठिकाणी असतो किंवा काउन्सिलर या भूमिकेमधनं बसलेले ते असतात, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की या माणसाच्या मनामध्ये हा जो काही एक सकारात्मक विवेकी दृष्टिकोन तयार झाला, कुठनं तयार झाला, त्यांनी तो बनवला. त्या परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे त्याला तोंड द्यायचं याचे मार्ग त्यांनी शोधून काढले, कुठल्या दिशेला जायचं हे मार्ग त्यांनी शोधून काढले. आणि आज जेव्हा खंबीरपणे या ठिकाणी काम करत असताना सुद्धा रोज मला माहिती आहे की एखाद्या व्यसनमुक्ती केंद्र चालवणी सोपी गोष्ट नसते, कितीतरी अडचणी येत असतात विविध प्रकारच्या, पण त्या अडचणींना न बिचकता, कुठल्याही प्रकारचं दडपण स्वतःवर न येऊ देता खंबीरपणाने जेव्हा माणूस त्याला तोंड देत असतो तेव्हा मला आज लक्षात येतं की हा माणूस स्वतःशी काहीतरी असं बोलत असणार आहे की ज्याने हा त्याला तोंड देऊ शकतो खंबीरपणे. म्हणजे एकेकाळी
त्या भयंकर परिस्थितीमध्ये असलेला माणूस, म्हणजे भयंकरी मध्ये येणारा अडथळा अशी परिस्थिती, पण त्या परिस्थितीवर त्यांनी आपल्या विचारांनी व्यवस्थित मात केली आणि आज आपल्याला कोणत्या मार्गाने जायला पाहिजे की ज्या योगे आपलं जीवन अतिशय चांगलं होईल, समृद्ध होईल आणि इतरांनाही आपल्याला थोडासा हात देता येईल, अशा प्रकारची निवड त्यांनी स्वतः केलेली आहे. ही निवड करणं आपल्या सगळ्यांना जमणार आहे. सारंगसरी निवड करू शकतात, आपण का नाही सगळेजण करू शकत? म्हणजे निवड करू शकता येणार आहे. निवड करणं आपल्या हातामध्ये आहे. तेव्हा इथे असताना तुमच्या असं लक्षात येईल बघा की निवड जर करायची असेल तर पर्याय कोणकोणते आहेत ते शोधले पाहिजेत, त्याच्याविषयी चर्चा केली पाहिजे. आमच्यासारख्या लोकांना तुम्ही खरं तर, म्हणून आम्ही सारखं म्हणतो की प्रश्न प्रश्न प्रश्न, तुम्ही भडीमार केला पाहिजे खरं तर प्रश्नांचा, की मला असा प्रॉब्लेम येतोय, सांगा काय होतं. आपला एक दोन मित्र हे असे आहेत की ते विचारतात प्रत्येक वेळेला की नाही नाही मला हा प्रॉब्लेम आहे, मला यातनं जायचं आहे, अमुक करायचं आहे. पण आपल्या सगळ्यांनाच नाहीत का प्रॉब्लेम? आपल्या सगळ्यांनाच समस्या आहेत, आपल्या सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहेत. त्या समस्यांवर मात करून आपल्याला पुन्हा उभं राहायचं आहे, आपल्या घरामध्ये पुन्हा कामाला लागायचं आहे, 4 पैसे मिळवायचे आहेत, सन्मानानं जगायचं आहे, आनंदानं जगायचं आहे. हे आपोआप होणारी घटना नाही आहे, हे आपोआप नाही घडणार आहे. हे घडण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक काही गोष्टी निवडाव्या लागणार आहेत, काही गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि हे जर तुम्ही करायचं ठरवलं तर तुम्ही उभे राहणार म्हणजे राहणार, विश्वास ठेवा. हे जर तुम्ही व्यवस्थित निवडलं तर तुम्ही तुमच्या घरी, तुमच्या परिस्थितीमध्ये खंबीरपणाने उभे राहणार आणि तुम्हालाच लक्षात येईल तो काळ मी कुठे होतो आणि आज मी कुठे आहे, हे तुम्हाला अनुभवायला येणार. तेव्हा ह्याच्याकडे लक्ष द्या. हे कॅज्युअल नाही आहे, कॅज्युअल नाही आहे. अनेकदा म्हणजे आता मी तुमच्यासमोर बोलतोय अशी मला भेटणारे जे माझे अनेक मित्र असतात, सारंगसरे मला अनेकदा सांगतात, सर तुम्ही त्यावेळेला असं म्हटलं होतात, मला नवल वाटतं याच्या लक्षात कसं राहिलं त्यावेळेचं हे बोलणं. अशा अनेक जण आहेत. परवाच माझा एक दुसऱ्या एका मित्राशी गप्पा मारत होतो, तो म्हणला सर तुम्ही ती एक लाईन म्हणला होता ती अजून मला आठवते आणि असं असं त्याच्यामुळे मला अमुक फरक पडला. हे काय माझं कौतुक आहे अशातली गोष्ट नाही आहे, त्यांनी ते लक्षात ठेवलंही कौतुक आहे. त्यांनी ते लक्षात ठेवलं आणि ते वाक्य त्यांनी आपल्या आयुष्याला जोडून घेतलं आणि तो म्हणला नाही हे वाक्य माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, मी आता त्याला धरून राहणार. म्हणजे अगदी विषय निबंधाच्या निबंध तुम्हाला पाठवायला पाहिजे अशातली काही गोष्ट नाही आहे. त्यातला एक शब्द सुद्धा महत्त्वाचा असतो, एखादं वाक्य महत्त्वाचं असतं. त्यात जे शब्दावरून बोलत होते सर, मला असं वाटतं तर मला असं नाही की कोणीतरी एकाने पकडला आणि त्याला फायदा आला असं नाही. एक शब्द असा आहे जो सगळ्यांनाच उपयोगाचा आहे. की बरेचदा मी जेव्हा सरांना म्हणायचा काय लाईफ आहे राहू, एक तर लहानपणापासून काही व्यसनं लागली आणि त्यात अडकलो आणि आता हे रिॲपचं हे चालू झालं आणि त्यातनं ते ताणतणाव, 5:30ला सकाळी उठायचं, रात्री 10पर्यंत ते करत बसायचं. मग माझं काय वय आहे का, 26 वयात काय हे असले ताणतणाव घेत बसू का मी, कोर्ट कचेऱ्या बरंच काय 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 काय, आणि त्यापेक्षा मी जातो असं ते असं जेव्हा म्हणायचो तेव्हा ते कायम मला म्हणायचे की आठवडा कसा गेला बघ. तर त्या क्षणी जेव्हा मला तो त्रास व्हायचा ते म्हणायचे आठवडा कसा गेला बघ. आठवडाभर हेच होते का. तर मला असं लक्षात यायचं नाही, मी व्हॉलीबॉल खेळत असताना आनंदी होतो, कॅरम खेळत असताना आनंदी होतो, किंवा काहीतरी जोक झाले आणि मी हसत होतो, काहीतरी कोणतरी बोललं मी डिस्टर्ब झालो, काय असं जेव्हा तपासलं तेव्हा असं रोज 24 तास 12 महिने सातत्याने एकच गोष्ट घडते असं कधीच मला दिसलं नाही तो शोध घेतल्यावर. आणि दुसरी गोष्ट काय होती की त्या क्षणी त्या परिस्थितीनं बाहेर पडायचं, हा जो मोह होता की मला फ्रीडम मिळेल, म्हणजे ह्याच मोहापायी बाहेर काय करायचं मी, तर व्यसनाकडे जायचो. बरोबर, की नकोच तो ताण. आणि सर कायम सांगायचे रिकव्हरीमध्ये एफर्ट्स असतात, ताण हा तात्कालिक येणार आहे, कायमस्वरूपी येणार नाहीये. कारण जेव्हा तू विचार एखादा बदलतोयस, जुन्या विचाराला ब्रेक करतोय आणि नवीन विचार स्वतःला शिकवतोयस, तेवढ्या पुरताच तो ताण आहे, नंतर त्यात सहजता येणार आहे. त्यामुळे आत्ता तुला करावंच लागेल, नाही तर सगळं आयुष्य फुकट जाईल.
त्यामुळे त्या मोहाला बळी पडू नको. तर बरेचदा बघा, ज्याला आपण अपेक्षा असं म्हणतो, इच्छा असं म्हणतो, म्हणजे इच्छा म्हणजे काय की ते मला मिळालं पाहिजे, हा मोहच आहे. बरोबर. त्याला मोह कधी म्हणतात, जेव्हा तो हट्टासाला पेटायला लागतो की नाही पाहिजेच आणि मिळत नाही, तेव्हा त्रास व्हायला लागतो आणि मग तो काहीतरी चुकीचे डिसिजन घेतो. ते आपण सर्वच जण असं काहीतरी करत असतो आणि म्हणूनच ते रिलॅक्स होतात, म्हणूनच ते काहीतरी हेवे दावे होतात, म्हणूनच भांडणं होत असतात, म्हणूनच ती शांतता निघून जाते जी प्रार्थनेमध्ये आपण प्रसन्नता मागतो. तर बरेचदा असं झालं की आशा आणि निराशा, आशा आणि निराशा. बरोबर. म्हणजे मला वकील म्हणला, बाबा तू जाऊन पहिलं व्यसन सोड, तर ती केस जिंकशील आणि काहीतरी प्रॉपर्टी मिळेल. आणि मग असं दिसलं की ते काय होतच नाही. म्हणजे आशावादी राहून मी काहीतरी केलं की काहीतरी मला मिळेल आणि मी छान नाही, परत निराशा आली. मग ती निराशा आल्यावर असं सर मला म्हणलं की त्याच्या ह्यात जरा गोडी लागली, तू शोध घेतोयस काही गोष्टींचा, म्हणजे प्रोग्रामचं झाला, अध्यात्माचं झालं, काही पुस्तक असतं ते आताच प्रोफेशन बनव. पुन्हा आशावादी झालो. प्रोफेशन बनवण्यासाठी काही शिकत गेलो, त्यात अडथळे आले, परत निराशा आल्या, परत त्या अडथळ्यांवर मात करण्याची काही सोल्युशन सापडली किंवा तसे विचार ते जे म्हणले तू तयार केलं, तर मेडिटेशन किंवा आध्यात्मिक पुस्तकं वाच असं काही कोणी मला शिकवलं नाही किंवा त्यातला अमुकच घे. ते मी माझं केलं. पण तसं करण्याचं किंवा शोधण्याची इच्छा ती काउन्सिलिंगमधून आली की तुला मागं वळून बघायचं नाही, हा जो शब्द होता. मग पुढं कसं जायचं असा प्रश्न पडल्यावर ते शोध सुरू झाले. आणि असं करत करत आशावादी निराशा, आशा निराशा, आणि मग मला असं कळलं असं का होतं, तर असलेलं अट्रॅक्शन आणि मनामध्ये असलेली धारणा जीवनाविषयीची की मला अमुक पद्धतीचं लाईफ हवंय किंवा लाईफमध्ये इतक्या सुविधा हव्या आहेत आणि त्या सुविधा मिळाल्या नाही की मी निराशावादी होते. अदरवाईज निराशेचं काही कारणच असू शकत नाही. तर मग मला असं कळलं की आपली स्ट्रेंथ काय आहे, काय मिळू शकेल, काय नाही मिळू शकणार. मी घरी राहिलो तर काय होईल, रियामध्ये राहिलो तर काय होईल, किंवा अमुक जॉब केला तर काय होईल, तमुक वागलं तर काय होईल. आणि मग मला ते पचवताना त्रास झाला की नाही, मला या सगळ्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे की बाबा माझ्यासाठी परमेश्वराने हेच ठरवलं की मी बाहेर जायचो, रियाबचं काम सोडायचं आणि दुसरं काम करायचो काहीतरी, आणि कालांतराने ते काम सोडायचो किंवा व्यसन चालू व्हायचं आणि पुन्हा मी रियाबचं काम स्वीकारायचं. असं 2-3दा झाल्यानंतर मला असं लक्षात आलं की परमेश्वराने आपल्याला याच कामासाठी निवडलं. आणि मग मी म्हणलं आता काय होईल तर होईल, ह्याच कामात जेव्हा आनंद मिळवता येईल, कसा मिळवता येईल, काय मिळवता येईल, असं सगळे विचार करायला लागले, ज्याला विवेकी विचार शोधले असं म्हणतात सर. आणि त्याचा आनंद मिळवायला सुरुवात केली की मी आज लोकांचं काहीतरी भलं करतोय, मला काहीतरी नॉलेज आहे, मला काहीतरी इज्जत मिळते, सर्व सुखी असा कोण आहे. हे सगळे जे डायलॉग आहेत ना, हे मी सगळे वापरले आणि त्यामुळे की नाही बाबा काही गोष्टी मिळू शकत नाही माणसाला सगळ्याच, पण ज्याच्या मनात ही अजूनही तीव्र इच्छा आहे की नाही काय झालं तरी मला ते मिळालं पाहिजे आणि वारंवार ते मिळवायला जातोय मिळत नाहीये, तर कुठेतरी तिथं ब्रेक केला पाहिजे. मला असं वाटतं की या दिशेसाठी मी नाही आहे, या वस्तू माझ्यासाठी नाही आहे, ही माणसं माझ्यासाठी नाही आहे, त्या वास्तू किंवा त्या जागा माझ्यासाठी नाही आहे, ते एरिया माझ्यासाठी नाही आहे. असं जेव्हा मी स्वतःला स्वगत ठामपणे सांगत जाईन तेव्हा एका विशिष्ट स्थितीमध्ये येईन आणि तेव्हा मला असं वाटतं आपल्या सगळ्यांनाच हे सगळं टिकवता येईल. जे सुरळीत जीवन दुसऱ्या स्टेपमध्ये म्हणलेलं आहे की एक महान शक्तीच माझं जीवन सुरळीत करू शकेल, तर ती सुरळीतपणा तो त्यामुळे येऊ शकेल असं मला वाटतं. बरोबर. आता तुमच्या मनात काही येत आहेत का प्रश्न? थोडा वेळ आहे आपल्यासाठी. बघा तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या अडचणी वाटतात तुम्हाला, इथे आतमध्ये काय वाटतं तुम्हाला? सर टेन्शनमध्ये नाईटमेअर येणं साहजिकच आहे का? नाही, काय असतं, हा सुद्धा एक विचारच आहे. आपल्या मनामध्ये कशाविषयी तरी भीती बसलेली असते, कशाविषयी तरी आपण सारखं नकळत आपला विचार करत राहत असतो आणि पुष्कळ वेळेला आपल्याला स्वप्न रूपातनं अशा गोष्टी काही दिसत असतात. पण त्याचं मूळ कुठं आहे तर माझ्याच विचारांमध्ये आहे. हां,
मग मला काय करायचं आहे, मला समजा लक्षात आलं की नाही नाही अमुक अमुक आलं आणि मी त्याची मला आणखीनच भीती वाटली वगैरे, याचाच अर्थ असा की मी स्वतःशी काय बोलतो आहे हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हां, स्वप्नाला काय अशा प्रकारचं आपल्याला कारण अगदी स्वच्छ सांगता येत नाही की काल मी असं काहीतरी विचार करत होतो त्यामुळं जणू काही मला आज अमुक प्रकारचं स्वप्न पडलं. शक्यता असू शकेल की तशामुळं तसं झालं. बऱ्याच वेळेला आपल्याला जुनी जुनी सुद्धा स्वप्न पडतात, ती आत्ताच्या रिलेव्हन्समध्ये सुद्धा नसतात, काही त्यांचा संदर्भ नसतो, ते अशी पडत असतात. तर आपण असं लक्षात घ्यावं की त्याने बिचकण्यापेक्षा आपण लक्षात असं घ्यायचं की मला काय हवं आहे, मला काय शोधायचं आहे, माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे, मला कुठलं उत्तर हवं आहे, हे शोधणं जास्ती आपल्या हातातलं आहे. हां. आता मी ज्या रूममध्ये जातो त्या रूमचा दरवाजा थोडा जरी म्हणजे बंद असेल ना तर त्यावेळेस मला झोपच लागत म्हणजे, आणि समजा झोपलो जरी त्यावेळेस पडतो स्वप्न, आणि ते स्लीपिंग पॅरालिसिस पण होतं आणि प्लस टेन्शनमध्ये असल्यामुळे स्वप्न पडतं सर. फोबियासारखंच नाही की मला नाही नाही, म्हणूनच काय होईल, काही अशा गोष्टींना डॉक्टरांची सुद्धा मदत घेता येत असते आपल्याला. सुरू होते मध्ये हां, माझ्या. मदत घ्यायची आपण, अशा वेळेला मदत लागते काय वेळेला डॉक्टरांची. स्वप्न पडलं तर काय होतं? हो सर, त्यावेळेला भीती वाटते. भीती वाटते, भीतीदायक स्वप्न पडतात म्हणजे. तर ते डॉक्टरांची मदत घ्यायची. हां, त्याच्यावरती औषधं असतात आणि त्याचा उपयोग होतो. मला माहिती आहे की स्वप्न तेवढं पुरतं आहे, पण त्यावेळेस नाही समजत ते. हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. होतं असं काही वेळा. डॉक्टरांची मदत घ्यायची, हेच उत्तर आहे त्याच्यावरती. हां, आणि ती मदत घेतल्यानंतर शिवाय स्वतःशी काय बोलायचं हे ठरवता येणं पण शक्य आहे, ज्याचा उपयोग नंतर होतो. पण अगदी आत्ताच्या क्षणाला एकदम थेट त्या वैचारिकतेपेक्षा सुद्धा औषध घेतलेलं जास्ती चांगलं. तर असं एकंदरीत आहे. आता मला माहिती आहे की या गटामध्ये काही माणसं जुनी आहेत, काही माणसं मधली आहेत, काही माणसं अगदीच नवीन आलेली आहेत. म्हणजे असा विविध माणसांनी मिक्स्ड असा तो ग्रुप आहे. त्यामुळे मला माहिती आहे की सगळ्यांना काही लगेच अशा प्रकारचा विचार करता येईल आणि पटापटा त्याची उत्तरं सापडतील असं नाही. परंतु जे सिनियर थोडेसे झालेले आहेत, जुने आहेत, जे विड्रॉल्सपासून बराच काळ लांब आता आहेत, जे अधिक चांगले विचार करू लागलेले आहेत, त्यांनी याच्याकडे लक्ष जास्ती दिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण त्यांचा उपयोग असा होतो की ते जेव्हा काही बोलायला लागतात तेव्हा नवीन आलेल्या लोकांना त्याचा उपयोग होत असतो नकळत, आणि तो सुद्धा एक फार मोठा फायदा असतो. कारण आपल्यातला माणूस बोलतोय हे जेव्हा आपल्याला वाटत असतं तेव्हा आपल्याला धीर जास्ती येतो, जास्ती धीर येतो. म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा सारंग सर जेव्हा सांगतात तेव्हा तुम्हाला जास्ती धीर येणार आहे, कारण हा माणूस त्यातनं गेलेला आहे, तुम्हाला माहिती आहे, त्यांनी शेअरिंग केलेलं आहे अनेकदा त्या विषयावरती. तेव्हा तुम्हाला नक्की असं वाटेल की नाही नाही, हा यांनी ते अनुभव घेतलेले आहेत आणि त्याच्यावर मात करून हा गेला आहे, तेव्हा ते जास्ती आपल्याला मनाला पटू शकत असतं. तर आपल्यातली माणसं जेव्हा बोलत असतात तेव्हा त्याचा फायदा जास्त होतो. त्याचा अनुभव, आपल्या अनुभवाला ताडून बघता येत असतो. आपल्याला ते लक्षात येतं की अरे हो, याला झालं तेच मला होतं आहे, आणि मग मी याच्यावर मात कशी करू, यांनी कशी केली, असं आपल्याला शिकता पण येत असतं त्याच्यामध्ये. तर म्हणून शेअरिंग हा भागसुद्धा त्यातला फार महत्त्वाचा असतो. सगळ्यांनीच शेअरिंग करायला शिकलं पाहिजे, बोलतं करायला शिकलं पाहिजे स्वतःला, आपल्याला त्याचा उपयोग खूप होतो. हां, नाही, हे डिफेन्स मेकॅनिझमचाच एक भाग आहे. आपण परवा जसं बोलत होतो डिफेन्स मेकॅनिझम, की स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून माणसं तंत्र जी वापरत असतात त्यातलं एक मास्किंग आहे. म्हणजे तो मी नव्हेच एक प्रकारचं, हा तो मी नव्हेच अनेक प्रकारे आपल्याला चेहऱ्यावर आणता येत असतं, एक्सप्रेशननी आणता येत असतं. हो हो, हे मास्किंगच आहे. हे एक प्रकारचं मास्किंगच आहे ना. म्हणजे मला जे म्हणायचंय ते मी म्हणत नाहीये. हां, म्हणजे आत मला वेगळं म्हणायचंय आणि दुसऱ्यासाठी तात्पुरतं मी वेगळं काहीतरी म्हणतोय. हां, कारण त्यातनं मला वाईटपणा घ्यायचा नाहीये. वाईटपणा बाहेर गेल्यावर त्याच्या अपरोक्ष घेता येईल, पण समोर नाही घ्यायचा आहे मला. या ठिकाणी ह्या बचावाचाच एक भाग असतो, डिफेन्स मेकॅनिझमचा एक भाग आहे. जेव्हा बाहेर निघणार आहे तेव्हा दोन विचार सरणीवाले लोक येणार. एक म्हणाल की तू ॲपमधनं आला सुदर्शन, दुसरा म्हणून त्यावेळेस आपली मानसिकता कशी ठेवावी. नाही, म्हणून विचार येणं आणि विचार करणं अशा दोन गोष्टी आहेत. समोरचे दोन मी काय सांगतोय नीट ऐका. विचार येणं मनामध्ये
जुन्या अनुभवांमधून जे मेंदूमध्ये रजिस्टर झालेलं असतं बरंचसं जुने अनुभव जे स्मरणामध्ये आहेत आपल्या, ते स्मरणातले जुने अनुभव आपल्याला असं म्हणत असतात की हे तू पुष्कळदा केलंयस की काय कौतुक सांगतो, पुष्कळदा केलेलं आहे. हे काय आहे? स्मरण आहे. आणि मी नवा विचार असा केलेला आहे की जरी ती परिस्थिती असली तशी, जरी त्याच भागात परत मी जात असलो तरी आता नवे विचार घेऊन चाललेलो आहे. माझ्यापाशी नवीन शेड्यूल आहे, माझ्यापाशी दिवस कसा घालवायचं नवीन वेळापत्रक आहे. मी वाचन केलेलं आहे, मला माहिती आहे की प्रत्येक दिवशी कसं लांब राहायचं हे मी शिकलेलो आहे, ते मी आता वापरणार आहे. तेव्हा काय होईल हा वेगळा मुद्दा, पण वापरणं माझ्या हातात आहे ना. तेव्हा तो जुना विचार जरी मला असं म्हणला की काय आहे हे पुष्कळदा तू नाटक केलेलंस, तर तो विचार असू दे ना, कुठं बिघडलं, असू दे की तो विचार. आपण समोरचे 2 मित्र मिळाले समजा आपल्याला चहा हां पिताना. हां ते त्यांचं हे सांगतात ना, त्यांच्या गावातलं सांगतात हो की आमचे 4 गावातले गेले वापस आले, त्याच्यातला हो एक पण नाही हो सुधारला. हो अशातला प्रकारची मानसिकता होती 2 विचारांची. बरोबर आहे ना. म्हणून बाहेरची माणसं काय बोलतील याच्यापेक्षा मी काय बोलतोय महत्त्वाचं नसणार आहे का? बाहेरच्या माणसांच्या बोलण्याला महत्त्व, माझ्या स्वतःच्या बोलण्याला मात्र कमी महत्त्व. मी काय ठरवायचं आहे? बाहेरची माणसं म्हणतील तसं वागायचं का मला हवं तसं वागायचं? हां, कारण का सांगतो, बाहेर समाजामध्ये अनेकदा स्पर्धा असते मुक्त, आणि मुक्त स्पर्धेमध्ये पुष्कळदा आपल्याबरोबर चालणाऱ्या माणसांना आपण मागे पडलो तर हवंच असतं की, कारण स्पर्धा असते. जसं आपण रेसमध्ये पळतोय, ते एखादा मागं पडला तर आपल्याला आनंदच होतो ना, का दुःख होतं पळत असताना? आपण म्हणतो का तो मागं पडला, थांबा मीच मागं थांबतो, विचारायला जाऊ दे पुढे, असं म्हणतो? नाही. स्पर्धेमध्ये एखादा मागं पडला तर मला पुढे जाण्याचे चान्सेस जास्त आहेत असं मी म्हणतो की नाही? समाजामध्ये अशा प्रकारची जी मुक्त स्पर्धा असते, या स्पर्धेमधून बऱ्याच वेळेला माणसं नकळत असं करतच असतात. अगदी मुद्दाम करतात असं नाही, पण प्रत्येकाला पुढे जावं असं वाटत असतं. तर त्यामुळे कदाचित काय अशी सुधारतात का कधी माणसं असं म्हणणारे भेटणारच आहेत ना आपल्याला. काही एकदम तिथं गेल्यावर कळणार अशी माणसं असतात म्हणून नाही. इथे असताना सुद्धा आपल्याला माहिती आहे की बाहेर गेल्यानंतर अशा प्रकारचं नकारात्मक बोलणारी माणसं असू शकणार आहेत. मग मी काय करीन? मी ऐकून घेईन आणि सोडून देईन. मी असं म्हणेन मला काय करायचं मला माहिती आहे की नाही. महत्त्व कोणाला आहे? मला आहे. हे सतत बोलायचं आहे आपल्याला. महत्त्व मला आहे, माझ्या विचारांना आहे. तर मग कोण काही नाही करू शकत. 4 वाजून गेले, थांबूया. देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लागू दे. आणि अशा परिस्थितीला भेद जाण्याचे ज्ञान. धन्यवाद सगळ्यांना.